न्यूज मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात चेतना न्यूज मराठी लाईव्ह, आपली एक आमची साथ। आता पाहू आजच्या चालू घडामोडी। जे बोलून गेले आता प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, आता माझ्या अगोदर बोललेले अजितदादा पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, मोरेकर, माजी आमदार दिलीप पवार, राजेंद्र देशमुख, प्रदीप देशमुख, जयदेव गायकवाड, ईश्वर बाळबुदे, सोनलताई साळुंके, प्रमोद पाटील, श्याम देशमुख, सतीश महाजन, ज्ञानेश्वर महाजन, दिनेश पाटील आणि माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, ही परिवर्तन यात्रा रायगडावरून चालू झाली। काय रे बाबा, थांब की रे, आता इथं काय नाही, जिकडं जायचं तिकडं नाही जात नाही, त्याच्या पाठीमागे नका लागू तुम्ही। या पोलिसांच्या लय तक्रारी इकडे आलेल्या आहेत। आमच्या कार्यकर्त्यांवर नाही 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 ते आरोप केले जातात, त्यांना मग आहे का, ऐकतोय का ते? अरे एक तो अशी केस माझ्या हातामध्ये आता दिली अध्यक्षांनी, ते आमच्या आमची एक मुलगी बसलेली आहे तिथे, बेटा हिरालाल मोहन परदेशी यांची तक्रार, 4 मुली 1 मुलगा, 3 मुलींचं लग्न झालं, 4 नंबरची उमा 40 गावला सेकंड इयर मध्ये होती, योगेश रतन परदेशी एकतर्फी प्रेमातून तिला त्रास द्यायचा, समजावून सांगायला गेल्यानंतर त्याने बापावरच खुनी हल्ला केला। गैरहजेरीत असताना त्या उमाला लाथा बुक्क्यानं तो मारत असे, नंतर मामाकडे कन्नडला तिला सोडलं, तिच्या मामानं तिला क्लास लावला तिथे MHIT मध्ये। हा आरोपी तिथं जाऊन मुलीला त्रास द्यायचा, त्यामुळे त्या मुलीनं 2 जानेवारी 2019ला आत्महत्या केली। आणि एवढंच नाही, कन्नड पोलिसांनी सुद्धा त्या आरेरावीची भाषा केली। मुख्य आरोपीला तर त्यांनी मोक्काट सोडून दिलं, आणि आता दुसरं जे लग्न झालेलं आहे त्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम हे पोलीस करीत आहे। मला इथला कोण जे SP असतील किंवा कन्नडचे असतील त्यांना मला सांगायचं आहे, ही लोकशाही आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजून 125 कोटी लोकांनी शिरोधार्य मानलेलं आहे। कायदा हातात घेणाऱ्यांना तुम्ही त्रास देणार नाही, पकडणार नाही, आणि दुसऱ्या लोकांवर केसेस टाकणाऱ्या अजिबात चालणार नाही। या फॅमिलीला, या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर एवढंच सांगतो, हे ठीक होणार नाही। मला अधिक जोरदार दम देता येत नाही, जिथे जे काही करायचं ते केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। ते कसले राज्य सरकार येतात आणि जातात, दादागिरी त्यांची चालते, ते आमदार आहेत, अमुक आहे तमुक आहे म्हणून तुम्ही त्यांना जर घाबरून जर असं काही करत असाल तर योग्य नाही। लक्षात ठेवा, ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, ना इतराओ इतना बुलंदियों को छूकर, वक्त के पहले कई सिकंदर देखे हैं, जहाँ होते थे शहंशाह के महल, अब उनके मकबरे देख रहे हैं। एखादा निवडून आला आणि एखादा मंत्री झाला आणि हे झाला आणि ते झालं, अरे परत सिकंदर नाही राहिले तर तुम्ही काय राहणार रे? आणि म्हणून अधिकाऱ्यांना आपल्या घटनेप्रमाणे, नियमाप्रमाणे काम करायला पाहिजे। सामान्य माणूस असेल, महिला असेल, कोणी यांना ऐकत। आणि म्हणूनच जे आहे, आम्ही जे रायगडावर गेलो
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं. कशासाठी? तर त्यांनी राज्यक्रांती करून परिवर्तन केलं. कल्याणच्या सुभेदाराला सुद्धा साडी चोळी देऊन आमच्या शिवरायानं मान सन्मानानं पाठवलं. रांझ्याच्या पाटलानं अत्याचार केला एका महिलेवर. संध्याकाळच्या आज शिवाजी महाराजांनी त्या सांगितलं त्याचे हात पाय छाटून गुंडा करून माझ्या समोर आणा. आणि त्याप्रमाणे हुकमाची तालीम झाली. त्या राजाला वंदन केलं. खाली 14 तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं. कारण तो मनुवाद, त्या मनुवादानं 5000 वर्ष तुम्हाला आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवलं, महिलांना शिक्षणापासून दूर ठेवलं. केश वपन करा, सती जा, वाटेल ते हाल त्यांचे झाले. दलित समाज त्यांच्यावर अतोनात झाली, जनावरांपेक्षा जास्त हाल झाले. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले होते, महार मांग निंदा ठावी नाही जाता, जाला म्हणू ग्रंथा अग्निमध्ये. आणि 25 सप्टेंबर 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळली आणि एक कायदा तुमच्यासाठी केला. तुम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा, मुलींना सारखा न्याय. आणि म्हणून मी म्हणालो, 2च राजे इथे जाळले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर, 2च राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर, एक तो रायगडावर, एक चवदार तळावर. त्या दोघांनी परिवर्तन केलं. आणि म्हणूनच आज सुद्धा परिवर्तनाची आवश्यकता आहे. शेतकरी आज आत्महत्या करतो. अशा प्रकारचे मुलींना त्रास दिला जातो, त्या आत्महत्या करतात. बेरोजगार, नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात. केमिकल इंजिनियर असून सुद्धा चहा मुली विकतात. कोण सुखी आहे? एक जण सुखी नाही. आणि म्हणून परिवर्तन झालं पाहिजे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये, सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. त्याची दुःख दूर झाली पाहिजे. म्हणून ही यात्रा आहे. त्या यात्रेमध्ये तुम्हाला सामील करण्यासाठी, तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत की या यात्रेमध्ये सामील व्हा. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप सांगितलं जातं. साईनाथ यांनी काय सांगितलं? पीक कर्ज विमा, पीक विमा हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, राफेलपेक्षा भ्रष्टाचार. त्याच्यामध्ये एका जिल्ह्यातून 173 कोटी रुपये जमा करतात शेतकऱ्यांचे, अख्ख्या हिंदुस्थानामधून एकेका जिल्ह्यातून. आणि खर्च जो आहे दिला जातो फक्त 30 कोटी. म्हणजे एका जिल्ह्यात 143 कोटी रुपये फायदा दर वर्षाला. हा फायदा होतो 55,000 कोटी रुपये एकूण झालेला आहे. आणि हा सगळा फायदा जो आहे, हा सगळा फायदा हा अंबानीच्या कंपनीला जातो. अरे म्हणून ते साईनाथ म्हणतात की अरे पीक विमा हे जे आहे ते मोठं भ्रष्टाचाराचं पुरण आहे. तुम्हाला आम्हाला फसवलं जातं, पण आपल्याला ते लक्षातच येत नाही. माझी आपल्याला विनंती आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लक्षात घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे. प्रधानमंत्री काय काय म्हणाले तुमच्या समोर, इकडे पण आले होते, नाशिक जिल्ह्यात पण आले होते. काय सांगितलं? आज नाशिकचे आमचे शेतकरी कांदा रस्त्यावर फेकून देत आहेत, रस्त्यावर रिंगण घालून कांदा असा वसूल देत आहे. 200 रुपयाने काय होणार नाही. काय सांगितलं होतं तुम्ही मित्र? महाराष्ट्र से जो प्याज कांदा आता है, हम गुजरात में वो आज तक खाते आए हैं. महाराष्ट्र से जो कपास आता है, हमने आज तक उससे जो एक कपड़े सिलाए हैं. कहते हैं ना, किसका नमक खाया है तो भूला नहीं करते. हमने आपका प्याज खाया है, कपास से कपड़े सिलाए हैं.
बस थोड़े दिन जाने दो। सारे जो है किसान उनको 1.5 गुना पैसा मिलना चाहिए। मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मैं आपसे पूछता हूँ, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? मिलना चाहिए रे बाबा, बंदे तो को देखिए वाट बघतोय ना, आत्महत्या करताय कोण, काय कोण विजेच्या तारात हातात पकडताय, कोण विहिरीत उडी टाकताय, कोण हात लावून सुद्धा दिसत नाही तुम्हाला? स्वतःचे शब्द जे आहेत ते आता जयंतराव पाटलांनी तुम्हाला दाखवले. आणि आम्ही काय म्हणतो? आम्ही हेच म्हणालो की तुम्ही सांगितलं होतं ना 1.5 गुणा पैसे देणार, द्या पैसे. देत नाही म्हणून हे परिवर्तन आहे. तुम्ही सांगितलं दर वर्षाला 2 कोटी बेरोजगारांना मी नोकऱ्या देणार. बेरोजगारी बढ़ गई है, नोकऱ्या मिळणी चाहिए. कुठे मिळाल्या? मागच्या आठवड्यामध्ये एका वर्तमानपत्रात आला CMIचा रिपोर्ट. 2 कोटी नोकऱ्या दर वर्षाला मिळणार होत्या, मिळाल्या नाही. मागच्या 1 वर्षामध्ये ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या सुद्धा गेल्या. जाणार नाही तर का? तुम्ही नोटबंदी केली, 1 कोटी लहान लहान धंदे जे गपकन बसले ते परत काही उठले नाही. उठून प्रत्येक जण रडतोय. शेतकरी रडतोय, व्यापारी रडतोय, बिल्डर रडतोय, कॉन्ट्रॅक्टर रडतोय. यांच्या फक्त भाषण घोषणा चाललेल्या. काही सांगतात महागाई तर किती झाली, किती महागाई झाली. अगोदर काय सांगायचे होते, आता काय सांगता? महागाई आकाशाला भेटली. पूर्वी काँग्रेसच्या राज्यात खिशात पैसे घेऊन गेले तर 1 गोणी भर तरी सामान येत होत. आता खिशात पैसे घेऊन गेलं तर पिशवीतच फक्त सामान येतं. लक्षात ठेवा, महागाई अशी वाढते. जर परत एक सरकार आलं तर पिशवी भर पैसे न्यायला लागतील आणि खिशात सामान आणावं लागेल. महागाई एवढी वाढते आहे. पेट्रोलचे भाव काय झाले, किती वाढले? आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलचे भाव कमी असताना सुद्धा पेट्रोलचे भाव वाढले. त्या पेट्रोलच्या भावाने नरेंद्र मोदी साहेबांचं वय कधीच ओलांडलेलं आहे. आता ते लालकृष्ण अडवाणी साहेबांच्या वयाबरोबर पेट्रोलचे भाव आलेले आहेत. आणि हे सरकार जर राहिलं तर आपला MDH मसालेवाला काका आहे ना, त्याच्या वयाबरोबर हे पेट्रोलचे भाव वाढते. आणि काही दिवसांनी अशी पाळी येईल आणि पेट्रोल एवढं महाग होईल त्यात तुम्ही आम्ही एवढ्या बाटलीमध्ये ते पेट्रोल ठेवू आणि मुलाबाळांना सांगू याला पेट्रोल म्हणत होतं बरं का. आता पण आता याचं नाव बदललं. याचं नाव आता आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ. एवढं हे वाढणार आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला काय करायचं आहे, परिवर्तन घडवायचं की नाही त्याचा विचार तुम्हाला करावा लागेल. ओबीसीला आता सांगितलं 700 कोटी. माझ्याकडे आता जे आहेत ते ओबीसीचे जे आहेत लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. ओबीसीना सांगितलं 700 कोटी रुपये जे आहेत तुम्हाला आम्ही देणार आहोत. काय रे बाबा, आता निवडणूक आल्यावर तुम्हाला ओबीसी आठवली हां? आणि मग ह्या पोरं जे आहेत आमची, हे बघा, या ओबीसी महामंडळाने ज्यांनी कर्ज घेतलं आमच्या सरकारनं ते कर्ज माफ केलेलं आहे. तरी सुद्धा त्यावेळेचं कर्ज परत करा म्हणून हे सरकार त्या लोकांना त्रास देतात. माफ केलं होतं ना कर्ज आम्ही आमच्या सरकारनं. गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तुमचं असेल आमचं असेल, आम्ही माफ केलं ना, तुम्हाला त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. तुम्हाला ओबीसीचा पुळका आला ना,
मग का नाही ते कशाला त्यांना नोटिसा देत आहेत, कशाला त्यांच्या घरादारावर जातात? 700 कोटी रुपये देता म्हणाला तुम्ही, काय त्याच्यामध्ये 3 वर्षात ते मिळणार आहेत 700 कोटी. 700 कोटी नाही, 250 कोटी फक्त, वेगवेगळ्या लोकांना मिळून 700 कोटी, ओबीसीला 250 कोटी. माझं म्हणणं असं आहे, अरे ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे पैसे जे आहेत, शिष्यवृत्त्या, फी, ते तर द्या. ज्यांच्याकडे कॉलेजेस वगैरे आहेत, त्याची मुलं कॉलेजमध्ये आहेत, विचारा 4-4 वर्षाचे पैसे त्यांचे कॉलेजमध्ये आले नाही. कोणी अडवलं तुम्हाला? तुम्हाला आता मतं पाहिजेत म्हणून तुम्ही ओबीसी 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 करता. त्या ओबीसीचे ताबडतोब पैसे, तुम्हाला एवढा पुळका आला ना आमच्या ओबीसीचा, त्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांचे पैसे ताबडतोब द्या. ईबीसीच्या विद्यार्थ्यांचे पैसे ताबडतोब द्या. 450 ओबीसीचे, दलितांचे, आदिवासींचे, मराठा समाजाचे मुलं ओपन कॅटेगरी मधून MPSCतून निवडून आले सब इन्स्पेक्टर वगैरे पदासाठी, आजपर्यंत त्यांना कामावर घेतलं नाही. हायकोर्टामध्ये गेल्यानंतर 4 मुलं मुली गेले, हायकोर्टाने सांगितलं मुलांचं बरोबर आहे, कामावर घ्या. हायकोर्टाच्या निर्णयात विरुद्ध फडणवीस सरकार सुप्रीम कोर्टात गेलं. तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम आहे ना, मग हायकोर्टानं सांगितलं की ओपन मध्ये कोणीही कॉम्पिट करू शकतो. का त्या पोरांना मी नोकऱ्या देत नाही, अजून नोकऱ्या देत नाही. उलट भांडण लावायची कामं चालू आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध सवर्ण, तुम्ही लढा, मरा आणि आम्हाला मतं द्या. ओबीसीच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये केस मांडली, 5 कुठे अर्ज केले की ओबीसीचं आरक्षण रद्द करा, यांची जनगणना करा. सरकारी वकील उभा राहून तरी काय सांगायला पाहिजे? मंडल कमिशन फार अभ्यास करून स्थापन करून त्याने हा अहवाल दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टानं 9 जजांनी हे मंडल कमिशनचं आरक्षण मंजूर केलं. सरकारी वकील उभा राहिला नाही, ती केस ऍडमिट झाली. ओबीसीचा तुम्हाला पुळका आला ना, मग हे आरक्षण का, त्याचं प्रोटेक्शन कोण करणार? बाकीच्यांना आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे, पण याचं प्रोटेक्शन कोण करणार? आणि मी मागे पण सांगत होतो मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण हे आरक्षण दिल्लीला लावून घटना बदल करून घ्या. त्यावेळेला गेले नाही तिकडे, दिल्ली घटना बदल केला नाही. आता ज्यांनी कोणी आरक्षण मागितलं नाही, मला विरोध नाही, घ्या त्यांना 10% आरक्षण दिलं. कोणी मागितलं होतं दिलं त्यांना, कारण आता हवा बदलली, हवा बदलली. आता त्यांना कळून चुकलं की आता राजस्थानमध्ये हवा बदलली, निर्णय काय उलटे आले त्यांना माहिती झालं. छत्तीसगडमध्ये सगळं गडबड झाली, मध्य प्रदेशमध्ये ते गेले, त्यांची चाय खराब झाली, चाय फटी, आरक्षण बटी, ते आरक्षण चाय खराब व्हायला लागली, हवा खराब झाली. म्हणून म्हणालो उड़ने दो मिट्टी को, आखिर कहाँ तक उड़ेगी, जिस दिन हवा उसका साथ छोड़ देगी वो जमीन पर आ जाएगी. राजस्थान, मध्य प्रदेश सगळ्यांनी साथ सोडल्याबरोबर हे जमिनीवर आलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं, ओबीसी लोकांनी, ओबीसीच्या मुलींनी अजिबात इकडं तिकडं बघायचं कारण नाही. ते येतील तुम्हाला फसवतील, फसायचं कारण नाही. मंडल आयोगाचा आरक्षणाची ज्यावेळेला गोष्ट निघाली, तुम्ही सगळे ओबीसी तिकडे जालन्याला आलात. शरद पवार साहेबांनी 1 महिन्यामध्ये तुम्हाला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणामुळे लहान लहान समाजातली मुलं मुली डॉक्टर, इंजिनियर वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत. महात्मा फुले शाहू आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं जर पाईप जर असेल तर शरद पवार साहेब आहेत. मुलींना आरक्षण त्यांनी पहिल्यांदा 30%, नंतर 50% त्यांनी दिलेलं आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे. विसरत आहे मला, आम्हाला विसरत आहे ना. हे तर निवड फसवे हो, यांना दुसरं काही काम नाही. हे तुम्हाला नुसतं जे आहे फसवा फसवी, फसवा फसवी. हे आमचे दिल्लीवाले साहेब तिकडे ITI मध्ये भाषण करायला गेले, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज, सगळे मोठे मोठे इंजिनियर होते. आणि त्यांनी काय आयडिया सांगितली सांगा, लाज वाटली आम्हाला. मैं जा रहा था एक नाली के पास, म्हणजे गटार एक आदमी चाय बना रहा,
मैंने देखा कि गटर के पास आदमी चाय बना रहा है, क्यों? तो देखा वो आदमी बहुत होशियार था, उसने एक पाइप जो है गटर के अंदर डाल दिया था और उसमें से गैस आता था और वो चूल्हे को लगाया था पाइप का दूसरा मुंह और वो जल रहा था, चाय बन रही थी। बड़ा इंजिनियर समोर भाषण करतो, गटरातून पाईप टाकला तर गटरामध्ये ते कधी कधी गॅस जास्त होते माहिती आहे, म्हणून काय तो चहा बनवायला आणि हे बनवायला ते बनवायला. मग आता सोपीच गोष्ट आहे हो, आमच्या ह्या भगिनी इथे बसलेल्या आहे, तुम्हाला सुद्धा सांगतो 350 रुपयाचं सिलेंडर 1000 रुपयाला झालेलं आहे ना, एवढे पैसे आपल्याकडे नाही ना. सोपी गोष्ट, पण प्रधानमंत्र्यांनी सांगितलं एक पाईप घ्यायचा, गटरात टाकायचा आणि त्या सिलेंडरला जोडून टाकायचा, संपला विषय. काय शिकवताय, काय शिकवता तुम्ही? हे तुम्ही शिकवणार. प्रधानमंत्री ज्या वेळेला बोलतात ते जगामध्ये त्यावर अभ्यास होतो आणि म्हणून मला म्हणावं वाटतं घर घर नाली, घर घर गॅस, घराघरात नाली, घराघरात गॅस. जिसकी लाठी उसकी भैंस, बनेगा पकौड़ा, बनेगी चाय, स्कूल कॉलेज भाड़ में जाए. बना पकौड़ा, बना चाय, बना. हे आता नाहीतरी आमच्या त्या मुलीनं तेच काम काय करणार, नोकऱ्या धंदा देत नाही. आम आदमी से मन की बात और अदानी अंबानी से धन की बात. वारे शासन तेरा खेल, न्याय मांगा तो हो गई जेल. 2.5 वर्ष ठेवला. का ठेवलं ते आम्हालाही माहिती नाही आणि ज्याने ठेवलं त्यालाही माहिती नाही की याला का ठेवलं. कारण महाराष्ट्र सदन बनवला म्हणजे 25,000 कोटी खाल्ले, मग म्हणाले 10,000 कोटी खाल्ले, मग म्हणतात 850 कोटी खाल्ले. कॉन्ट्रॅक्ट मी दिलेलं नाही, कॉन्ट्रॅक्ट मंत्रिमंडळ समितीनं दिलं. याची दादा सगळे तिथे होते त्या मंत्रिमंडळात. 100 कोटीचं त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि सांगितलं महाराष्ट्र सदन आणि मुंबईतल्या 4-5 बिल्डिंग वगैरे जे आहेत ते सगळं बनवायचं 100 कोटी. मोठं मस्त सदन बनवून घेतलं. कारण PWचा मंत्री, माझं काम चांगलं सरकारी काम करून घ्यायचं. मी त्याच्याकडून 150 रूमचं एअर कंडिशन महाराष्ट्र सदन बनवलं. 500 राजस्थानचे लोक आणून लाल दगड तिथे राजवाड्यासारखा सगळीकडे लावलेला आहे. बिस्लेरीचा प्लांट आहे, स्वतःची बेकरी आहे आणि एवढं भव्य जे आहे. म्हणजे राष्ट्रपतींना सांगितलं राष्ट्रपती भवनानंतर जर उत्तम इमारत जर कुठची असेल या दिल्लीमधली तर ते महाराष्ट्र सदन आहे. आणि ते महाराष्ट्र सदन आहे एवढं काय कसं त्याच्यामध्ये कोणतरी राजाचा राजवाडा आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला राजविंडाचा चेहरा, राजाचा त्या सिंहासनाची ती मूर्ती जी आहे सिंहासनावर बसलेली तिथे विराजमान केलेली आहे. बाहेरून दिसतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र सदन संपला. उजवीकडे महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा, डावीकडे बाबासाहेब आंबेडकर, पुढे शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, सगळ्यांचे पुतळे. एवढं सुंदर महाराष्ट्र. अमित शहा तिकडेच मीटिंग घेतात. नरेंद्र मोदी तिथे आले, ते म्हणाले फिरले 1 तास. मुख्यमंत्र्यांना विचारतो बहुत खर्चा आया होगा. मुख्यमंत्री म्हणतात कुछ नहीं खर्चा आया, अभी तक 1 पैसा भी नहीं दिया है. दूसरा बोलतो ये तो बहुत ही बढ़िया, महाराष्ट्र सुंदर, पैसा भी दिया नहीं और महाराष्ट्र सदन बहुत सुंदर और बनाने वाला भी अंदर. 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट 850 कोटी रुपये कसे देणार मला तुम्ही सांगा. 100 कोटी आणि त्याला 1 पैसा आज तारीखपर्यंत या क्षणापर्यंत त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याने बनवून त्याला 1 नया पैसा आजपर्यंत दिला नाही. तुम्हाला 850 कोटी आणि द्यायचं झालं समजा
तर 5 फुटाची म्हैस असेल, ती गाभण झाली, ती पाळण झाली, तर तिला 15 फुटाचं रेडकू होईल का? 100 कोटीमध्ये 850 कोटी रुपये कोण देईल का? आणि त्याला अजून एक नया पैसा मिळाला. पण जो जास्त बोलतो त्याला जास्त सहन करावं लागतं. त्याचं तोंड बंद करण्यासाठी सगळ्या प्रकारचे जे आहेत फंडे करत असतात. काळजी करू नका. छगन भुजबळ अशानं काही गप्प बसणार नाही. तो तुमची जे तुम्ही जिथे जिथे फेल झालेला आहात, जिथे जिथे नाकामयाब झालेला आहात, त्या ठिकाणी छगन भुजबळ प्रहार करणार, बोलणार. मला माहित अजूनही माझ्यावर केसेस टाकणार, अजूनही माझी बदनामी करणार. आता तर काहीच राहिलं नाही. घर दार बाप त्याचं आजूबाजू पंजोबाजू त्यांनी भाड्याची जागा वगैरे सगळं 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 जप्त केलेला. का हे नाही, हे कपडे आहेत पोरांच्या अंगावर, ते कोण खायला मिळतं बाकी. आता काय, मी तेव्हाही घाबरत नव्हतो. अरे बाळासाहेब ठाकरे बरोबर सुद्धा माझा पंगा झाला, तर तुम्ही काय रे आता. पण मोदी साहेब, तुम्ही विचार करा. सगळ्या गोष्टीत तुम्ही फेल झाला. तुमची डिग्री फेल, घर फेल, लग्न फेल, त्याचा धंदा फेल, गुजरात मॉडेल फेल, नोटबंदी फेल, मेक इन इंडिया फेल, डिजिटल इंडिया फेल, स्मार्ट सिटी फेल, जीएसटी फेल, आता फेल, राफेल पर्यंत 550 कोटीचं विमान 1650 कोटी रुपयाला का घेतलं, अजून उत्तर दे. आणि त्याच्यापेक्षा चांगलं विमान मागच्या आठवड्यात फ्रान्स सरकारनं त्याच कंपनीचं फक्त 550 मध्ये 25 कोटी 30 कोटी जास्त टाकून आता विकत घेतलं. नवीन आणखी पुढचं मॉडेल, आणि जुनं मॉडेल 1650 कोटीला आपण घेणार आहोत. 550 कोटी. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ओझरला मिग विमानाची फॅक्टरी आहे. तिथे मिग विमानं बनतात, ते सुखोई विमानं बनवतात, त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट काढला आणि अनिल अंबानी दिलं. कोणाला दिला अनिल अंबानीला कॉन्ट्रॅक्ट? या अनिल अंबानीनं आतापर्यंत खेळण्यातलं विमान सुद्धा बनवलेलं नाही. खेळण्यातलं पोरं कागदाचं विमान करून उडवतात, ते तुम्ही त्याला बनवता येतं की नाही? त्याला तुम्ही एकेका विमाना पाठीमागे 1,000 कोटी, 40,000 कोटीचा खपला फाट उत्तर द्यायला तयार. गव्हर्नमेंटच्या कंपनीचं काम काढून तुम्ही खाजगी कंपनीवर देतात. तसे गव्हर्नमेंटमधल्या कंपनीमध्ये 10,000 लोक बेकार होणार, आणि हा अंबानी याचं सुद्धा फॅक्टरी चालू होणार. काय करायचं? परिवर्तन करायचं आहे, ते यासाठी करायचं आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलेलं आहे. त्यांनी काही कामं चांगली केली, ती सुद्धा वाचायला काय हरकत आहे. ते म्हणाल काय एक पण काम चांगलं केलं नाही का? नाही ना, काम चांगली केली ना त्यांनी. पहिलं काम चांगलं केलं, आधार कार्ड बनवायलाच पाहिजे, ते बँक खात्याला जोडायलाच पाहिजे, मोबाईलला लिंक करायलाच पाहिजे, पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायला पाहिजे, LPG गॅस आधार कार्डला लिंक करा, जुलैच्या अगोदर रिटर्न भरा, नोटा बदलून घ्या, बदललेल्या नोटाचा हिशोब द्या, गॅस सबसिडी सरेंडर करा, ATM मध्ये जास्त पैसे काढू नका, जास्त पैसे काढले दंड भरा, बँकेत पैसे जमा करा, कमी पैसे असतील दंड भरा, जास्त पैसे असतील तर हिशोब द्या, हिशोब दिल्यानंतर इन्कम टॅक्स द्या, सामानावर टॅक्स भरा, सर्व्हिसवर टॅक्स भरा, कफनवर पण टॅक्स भरा, सर्व पैसे बँकेतच ठेवा, बँक बुडाली तर आम्ही जबाबदार नाही. सारखेच बोलता येईल. महाराष्ट्रात मध्य प्रदेशमध्ये बीफ खायचं नाही, बीफ खायचं असेल तर गोव्यामध्ये जायचं,
तिकडे बीजेपीचे मुख्यमंत्री बसलेले आहेत, तिथे जाऊन वाटेल तेवढं बीफ खा, गाईचं मांस खा, काहीही तुम्हाला कोण काही करणार नाही. गोवंशावर काय म्हणतात ते बीफ ते खा. गोव्यात तिकडे पण बीजेपी सरकार आहे, इकडे नाही. शाळेमध्ये सगळ्यांनी योगा करायलाच पाहिजे, कारण आता योगावाला बाबा फॅक्टरी चालवण्यामध्ये दंग आहे. घरात चिनी वस्तू वापरायच्या नाही, कारण सगळं चिनी कॉन्ट्रॅक्टरांना 10-10, 50-50 हजार कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट फक्त सरकारच त्यांना देणार, चिनी लोकांना. तुम्ही मात्र चिनीचं काय वापरायचं नाही. डिझेल पेट्रोलचे भाव तर काय झालं काय सांगायचं. भारतामध्ये 800 रेल्वे स्टेशनवर वायफाय वापरायचं म्हणून त्यासाठी 4.5 लाख कोटी रुपये गुगल बरोबर कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलं. 80,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे नाही. वायफाय महत्वाचा आहे का भाकरी महत्वाची आहे? 4.5 लाख कोटी तुम्ही दिले त्याला. आणि पुढं त्या उत्तर प्रदेशमध्ये आदिनाथ योगी एका हॉस्पिटलमध्ये 63 मुलं दगावली. कोणीतरी सांगितलं की नाही गॅस होत नव्हता, प्राणवायू म्हणून दगावली. त्यांनी सांगितलं प्राणवायूमुळे प्राणवायू होता, ते कारण नाही. मग कारण काय? अस्वच्छतेमुळे 63 मुलं हॉस्पिटलमध्ये दगावली. आता अस्वच्छतेमुळे जर ती दगावली असती तर भारत सरकार स्वच्छ भारत अभियान हे देशात चालू आहे का पाकिस्तानात चालू आहे? स्वच्छ भारत सगळं सांगताना तुम्ही. मग अस्वच्छतेमुळे हॉस्पिटलमध्ये 63 मुलं मरत आहेत, म्हणून परिवर्तन पाहिजे आहे. हे परिवर्तन का पाहिजे याच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. वेळ जरा जास्त होतो म्हणून मला आवडतं घ्यावं लागेल. पण आता निवडणूक जशी जवळ आली तसं मंदिर मस्जिद सुरू झालेलं आहे. इनको राम मंदिर नहीं बनाना है, इनको सरकार बनाना है. इस देश में मूर्ख कितने हैं फिर से एक बार आजमाना है. राम मंदिर नहीं बनाना है, सरकार बनाना है. हिंदू मुसलमानामध्ये मारामारी लावायची. खताचे भाव वाढले, पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे खत वाढणार, ट्रॅक्टर वाढणार, सगळं वाढणार. पण बाकीचं तरी काही ठीक आहे का? काही मिळतंय का? काही मिळेल. आता मारामारा करा, हिंदू मुसलमान, मंदिर मस्जिद, खून पाडा, फोटो फाडा, डोके फोडा एकमेकाचे. तुम्ही मारा, हम कुर्सी संभालता है, हमारा मतलब हा धंदा आता मराठा ओबीसी सवर्ण दलित लढायला लावायचं काम सुरू आहे. अहो आता जातीमध्ये तुमच्या आमच्या तऱ्यांनी भांडणं लावले. लक्षात घ्या, मुसलमान समाजाने सुद्धा या देशासाठी अवतार पत्करलेला आहे. फक्त माहितीसाठी तुम्हाला मी सांगतो, सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. बिस्मिल अजीमा बादिया मुस्लिम दस्तान के मेरा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिता हमारा. ये हिंदुस्तान इतना अच्छा है. कोणी लिहिलं? अल्लामा इक्बाल ने लिहिलं. भाषणानंतर आम्ही म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र, तो जय हिंद. कोणी म्हटलं? अबीर हसन सफरान. भगत सिंगसाठी इन्कलाब जिंदाबाद म्हणून म्हणत काशीवर गेले. इन्कलाब जिंदाबादचा नारा हसन मोहानेने दिला. लाल किल्ल्यावर पहिला तिरंगा झेंडा जर कोणी फडकवला त्याचं नाव आहे जनरल शाहनवाज खान. आणि तुम्हाला सांगतो, मोपला विद्रोही 40,000 लोकांना ब्रिटिशांनी पकडून काळ्या पानावर पाठवलं. स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये एक जण सुद्धा परत आला नाही, त्याचा हिशोब नाही इतिहासामध्ये सुद्धा नाही. एवढे लोक जे आहेत हिंदू बरोबरच मुसलमान सुद्धा मारले. माझ्या आपणाला विनंती आहे, अशा वेळेला हिंदू मुसलमान हे झगडे वाढवून आपल्याला
चालणार नाही. अरे तुम्हाला सोडा, यांनी देवाला सुद्धा सोडलं नाही. त्या हनुमंताला म्हणतात, हे हनुमान, जे तो योगी आहे ना, तो योगी काय आदित्यनाथ, तो महापंडित हुशार, दुष्ट नाव त्याचं, त्यांनी योगी बनला. योगी भगवे कपडे घातले आणि मुख्यमंत्री. हनुमान ये दलित था. बरं, तुला आता समजलं काय, हनुमान दलित था. आता आमच्या जाती काढून झाल्या, आमच्या मारामार लढाई नावाचं काम संपलं. आता देवादेवामध्ये सुरू कर. हनुमान दलित था. दुसरा म्हणतो नाही, हनुमान आदिवासी दलित था. तीसरा आणखी मुख्य, तो म्हणला ऐसे कैसे भाई, जैसे अरमान जैसे सलमान वैसे हनुमान. एकाने मला लिहून पाठवलं, बघा भुजबळ साहेब त्यावेळेला कसे लोक होते. दलित असलेल्या हनुमंताने ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली. आणि कुणासाठी, तर ओपन कॅटेगरी मधल्या रामासाठी. म्हटलं आता हे 33 कोटी देवाला, आदिवासी, दलित, ओपन, आता एक व्हायचं कधी. पण बांधवानो लय मोठं काम आहे. 33 कोटी देवांच्या या सगळ्या जाती तुझाचं एवढं मोठं काम तुम्हाला मला जमणार नाही. एवढं मोठं काम फक्त हे जे बसलेले आहेत सत्तेवर त्यांना जमू शकतं. पण त्यांना वेळ नाही, कारण सत्तेमध्ये असते. त्यांना कृपया सत्तेच्या बाहेर काढा. त्यांना सांगा बाबा घरी जा. 33 कोटी लोकांचे जे आहेत, जर देवाचे जाती शोधत बसा. सत्ता चालवणं, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणं हे तुमचं काम नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं तुमचं काम नाही. बेरोजगारांचे प्रश्न सोडवणं तुमचं काम नाही. महिलांवरच्या अत्याचार कमी करणं तुमचं काम नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं तुमचं काम नाही. तुमचं काम फक्त जुमलेबाज, खोटं बोल पण रेटून बोल. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं, ज्या पवार साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय द्या, ज्या पवार साहेबांनी ओबीसी मंडळ कमिशन देऊन ओबीसींना न्याय द्या, ज्या पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाला नाव देऊन दलित समाजांची सुद्धा अश्रू फुटले. जे पवार साहेब आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, फुलेशाह आंबेडकरांच्या रस्त्यानं जात आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हाला केलं पाहिजे. आजची ही लढाई संविधान विरुद्ध मोदी आहे. हे संविधान तुम्हाला टिकवलं पाहिजे. ज्या संविधानानं 125 कोटी लोकांना एका धाग्यात आजपर्यंत बांधून ठेवलं. जरी तिथे असंख्य भाषा, तरी तिथे असंख्य जाती, असंख्य धर्म, तरी भारत देश अजूनही एक आहे. त्याचं श्रेय आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. फुलेशाह आंबेडकरांच्या मार्गावर जाऊन ते संविधान लिहिलं गेलेलं आहे. आणि ते संविधान आज दिल्लीमध्ये जावलं जातात, पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि आमच्या राष्ट्रवादी महिलांनी ज्या मनुस्मृती जाणली, त्यांच्यावर केसेस घेतल्या. म्हणून ही संविधान, हा कायदा टिकवणं तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्वाचा. आणि त्यासाठी जे आहे हे संविधान विरुद्ध मोदी ही लढाई, संविधानाच्या बाजूने तुम्हाला उभं राहावं लागेल, परिवर्तनामध्ये सामील करावं लागेल. आणि येत्या निवडणुकीमध्ये हे जे विरोधी लोक आहेत, संविधान विरोधी आहेत, जातीय आहेत, या सगळ्यांना घरी पाठवण्याचं काम आम्हाला करायचंय. म्हणून ही परिवर्तन यात्रा निघाली. त्या परिवर्तन यात्रेमध्ये आपण सगळे सामील व्हा, हे सांगण्यासाठी, हे आमंत्रण देण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.